आखाती देशातील युद्धाचा परिणाम अनेक व्यवसायावरती होताना आपल्याला पाहायला मिळते। मात्र आपण सध्या ठाण्यातील गॅस एजन्सी ज्या ठिकाणी लोड अपलोड ज्या ठिकाणी गॅस सिलेंडर होतात त्या ठिकाणावरून आपण आढावा घेत आहोत। पाहिलं तर कमर्शियल असेल आणि घरगुती गॅस पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वितरण करण्याचं काम गॅस एजन्सीकडनं करण्यात येत आहे। आणि त्यातच आता घरगुती गॅस 25 दिवसाला एक तर 35 दिवसाला 2 सिलेंडर मिळत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। मात्र दुसरीकडे कमर्शियल व्यावसायिक जे गॅस लागतात ते हॉटेल आणि इतर ठिकाणी ते आता गॅस देखील हळूहळू पूर्वपदावरती देण्याचा वितरण करण्यासाठी सुरुवात झालेली आहे। पाहू शकतो अनेक जे सिलेंडर आहे घरगुती असतील कमर्शियल असतील व्यावसायिक असेल अनेक हॉटेल व्यावसायिकांना लागत असणारे सिलेंडर आता पूर्वपदावरती येण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर आलेली आहे। 100%पैकी 20% हे सिलेंडर मागणीनुसार वितरण केले जाण्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। पाहिलं गेलं तर अनेक ठिकाणी काळा बाजार देखील उघडकीस प्रशासनाने आणलेला आहे। अन्न या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शिधा वाटपच्या दुकानांकडनं अनेक ठिकाणी जे ते विभागाकडनं कारवाई देखील करण्यात आलेली आहे। मात्र असे असताना आता काळा बाजार रोखण्यासाठी प्रशासनाचे अनेक ठिकाणी धाड देखील सुरू आहे। मात्र दुसरीकडे आता जे व्यावसायिक सिलेंडर आहेत हॉटेलसाठी लागणारे सिलेंडर आहेत ते देखील हळूहळू पूर्वपदावरती येण्याला सुरुवात झालेली आहे। 100पैकी 20% सिलेंडर सध्या तरी ज्या मागणीनुसार त्यांना दिलं जाण्याची माहिती या ठिकाणी प्रशासनाने दिली आहे। त्यामुळे नक्कीच ज्या ठिकाणी गॅसचा तुटवडा भासत आहे अशा ठिकाणी आता प्रशासन लवकरात लवकर अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर कशाप्रकारे पुरवलं जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।